जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार, जागर जनस्थानच्या बुलेटिन मध्ये मी रोहन सोनवणे आपलं स्वागत करतो. आपण घेत आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृह येथे राज्यस्तरीय आदिवासी मेळाव्याचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांनी या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांनी हजेरी लावली होती. आदिवासींसाठी काँग्रेस पक्षानं कायम सकारात्मक भूमिका ठेवली. आदिवासींच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी राज्यस्तरीय मेळाव्यात केले. नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रम अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी मोघे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यानंतर मान्यवरांचा आयोजकांकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील पालघर, गडचिरोली, रायगड, अमरावती इथून आलेल्या आदिवासी बांधवांनी आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवत पावरी, मांगी या नृत्यकला सादर केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासींच्या कलेला भरभरून प्रतिसाद दिला. आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी, आदिवासींवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आदिवासींना न्याय मिळावा, 2006 नंतरच्या बोगस आदिवासींना भरतीतून बाहेर काढून खऱ्या आदिवासींची भरती करावी, पेसा कायद्यामधून जी आदिवासी गावं वंचित राहिली आहेत त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना पुन्हा पेसामध्ये समाविष्ट करावं, अशा अनेक मागण्या या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आल्याचं युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांनी यावेळी सांगितलं. आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदिवासी मेळावा हा नाशिक येथे दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आयोजित केला. आज आदरणीय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय माजी मंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष परिषदेचे शिवाजीराव मोघे साहेब, आमदार तांबे साहेब, आमदार हिरामनजी खोसकर साहेब आणि संपूर्ण अखिल भारतीय आदिवासी परिषदेच्या महाराष्ट्रातील संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा आदिवासी संस्कृतीचं जतन करण्यासाठी, आदिवासींवरती होणारे अन्याय, ज्या समस्या आदिवासींच्या 6 जुलै 2017 सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या माध्यमातून आदिवासींना, खऱ्या आदिवासींना न्याय मिळावा, बोगस आदिवासींना तिथून काढून खऱ्या आदिवासी नोकर भरती करावी, हा एक मुद्दा. पेसामधून काही गावं आदिवासी वंचित राहिले त्यांचं सर्वेक्षण करून पुन्हा त्यांना पेसामध्ये समावेश करावा आणि असे बरेच मुद्दे आहेत. या विषयांवरती आम्ही साहेबांक, आदरणीय नामदार थोरात साहेबांक मागणी केली की मुख्यमंत्री महोदयांक एक मिटिंग लावा आदिवासींची. या माध्यमातून, मेळाव्याच्या माध्यमातून सर्व समस्या आदरणीय थोरात साहेबांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. नक्कीच आम्हाला विश्वास आहे ह्या मेळाव्याचा एक फायदा नक्कीच होणार की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांसोबत मिटिंग होऊन आदिवासींच्या सर्व समस्या सुटल्या जातील, हा विश्वास आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या सर्व बांधवांचे आभार मानतो. अशीच एकजूट, असंच संघटन आदिवासी बांधवांनी ठेवावं ही सदिच्छा देतो. काँग्रेसनं आदिवासींचे प्रश्न जाणून घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न केलेत. मात्र आता या प्रश्नांकडे काही अंशी दुर्लक्ष झाल्यानं समाजात सध्या नाराजी पसरली आहे. काँग्रेस आमदारांची संख्या घटल्यानं आदिवासी समाज पक्षावर नाराज आहे का, असा प्रश्न आहे का, आणि तो असेल तर याची कारणं शोधून दूर करावी, असं राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजी मोघे यांनी मत व्यक्त केलंय. अशा माणसाला दरवर्षी 10,000 नोकऱ्या दिल्या पाहिजे, एवढं बजेट आपल्याकडे आहे, पण त्याचं प्लॅनिंग होत नाही आणि आमच्या माणसाला नोकरी तर मिळतच नाही. हे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. हे सुद्धा मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न आपण बघता. आणि लकीने जे मुद्दा सांगायचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाने 2007ला असा एक निर्णय दिला आहे की जे बोगस आदिवासी आहे त्या बोगस आदिवासीला ताबडतोब काढून टाका.
आणि आपलं पूर्वीच्या गव्हर्नमेंट नाही होणार साहेब, आपलं गव्हर्नमेंट आलं आणि त्यांना काढून टाकलं. म्हणजे ते नोकरीतून काढले, पण तो दुसरी आयडिया केली त्यांना. ते म्हणे माझ्या नोकरीची कमतरता आहे आमच्याकडे, 11 महिन्यात ठेवलं. आणि आमची कमिटी, आता कमिटी म्हणजे काय काय बुद्धी आहे काय माहिती नाही. 6-7 वर्ष झालं निर्णय देत नाही. आमचं म्हणणं असं आहे, आणि बाळासाहेबाला खूप कौतुक करेल, तुम्हाला विसरून जाईल. बाळासाहेबांनी फार सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो वेगळ्या पद्धतीनं बाळासाहेब महसूल मंत्री असताना यांनी जो निर्णय दिला तुम्हाला मी सांगतो. आतापर्यंतच्या आदिवासींच्या विकासात इंदिरा गांधींपासून ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांचं मोठं योगदान राहिलं. त्यांचा या समाजावर खूप जीव आहे. अजूनही अनेक कामं प्रलंबित आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापासून पक्षाचं आदिवासी समाजावर प्रेम राहिले. हीच परंपरा सोनिया गांधी, राहुल गांधी सांभाळत आहेत. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पक्षाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र अद्यापही पूर्ण विकास साधता आलेला नाही. अजूनही कामं संपलेली नाही. बोगस आदिवासी, अनुसूचित जमातीमध्ये स्वतंत्र आयोग, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न मार्गी लावायचे असल्याचं मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केले. आपल्या घरात सुद्धा जे कोरडं जरा तगडं असतं, भांडकुदळ असतं, त्याच्यावर जीव नसतो. जे दुबळं असतं त्याच्यावर जीव असतो. सगळ्यात जादा जीव काँग्रेसचा, इंदिराजींचा असेल, सूर्यजींचा असेल, राहुलजींचा असेल, तो आदिवासीवर आहे. आणि म्हणून प्रचाराची सुरुवात सुद्धा करत असताना नंदुरबारला येऊन इंदिराजी सुरुवात केली होती. सूर्यजी सुद्धा नंदुरबारला येतात. नंदुरबार हे एक ठिकाण झालं. सांगायचं असतं की अरे आमची सुरुवात इथून आम्ही करतो. हे सांगण्याचा उद्देश त्याचा आहे की तुम्ही जे ताकद देत आहात, तुमच्या घरला आम्हाला काँग्रेसला काम करायचंय आणि तुम्ही काँग्रेसला ताकद केली पाहिजे. हे अशा पद्धतीनं एकत्र पद्धतीनं पुढे जाण्याची आवश्यकता आहे. यावेळी राज्यस्तरीय मेळाव्यासाठी राज्यातील अमरावती, पालघर, मेळघाट, गडचिरोली, नंदुरबार, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या भागातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज उपस्थित होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामन खोसकर, आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव, जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, आयोजक नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका वत्सला खैरे, विनायक माळेकर, राजाराम पानगव्हाणे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, भारत टाकेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मानद जोशी जागर जनस्थानसाठी संगमनेर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत कृतज्ञता अभिवादन केलं. यावेळेस माजी खासदार पंकज भुजबळ देखील उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं मनमाड शहरातील भीम सैनिकांनी कॅन्डल मार्च काढून अभिवादन केलं. येथील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी येथून या कॅन्डल मार्चला सुरुवात करून शहरातील विविध मार्गांवरून होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. या ठिकाणी बौद्ध वंदना घेऊन अभिवादन देखील करण्यात आलं. यावेळेस महिला आणि पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाड शहरातील भीमसैनिकांनी कॅन्डल मार्च काढून अभिवादन केले. मनमाड इथल्या सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधून मार्चला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध भागातून मार्गस्थ होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या मार्चचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं. यावेळी महिला पुरुषांनी सहभाग नोंदवला होता. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हा कार्यक्रम गेल्या 25 वर्षांपासून सालाबादप्रमाणे यंदाही आरपीआयचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम भाऊ पवार व विशाल गोटीराम पवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिक रोड रेल्वे स्थानकासमोर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। हा कार्यक्रम गेल्या 25 वर्षांपासून सालाबादप्रमाणे याही वर्षी आरपीआयचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष गोटीराम भाऊ पवार विशाल गोटीराम पवार यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी आरपीआयचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगरसेवक प्रकाशजी लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष अमोलजी पगारे, शहर युवक अध्यक्ष सनी सुनील वाघ, समीर सातभाई, महेश सुकेनकर, शहर उपाध्यक्ष गुंफाताई भद्रंगे, मिलिंद शिंदे, सनी पवार, विजय मोरे, मंगेश साळवे, रतन रुपवते, करण साळवे आदी यावेळी उपस्थित होते। मुंबई येथील दादरला चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांनी यावेळी अन्नदानाचा लाभ घेतला। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक रोड शहराच्या वतीने दरवर्षा सालाबादाप्रमाणे डॉक्टर भारतरत्न महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जे लोक चैत्यभूमी मुंबई येथे जातात त्यांच्यासाठी व गोरगरीब जनतेसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमासाठी नाशिक रोड शहराचे शहराध्यक्ष समीरभाई शेख, नाशिक रोड शहराचे युवकांचे अध्यक्ष सनीभाऊ सुनील वाघ, राष्ट्रवादीचे नेते संजयजी गाडेकर, आरपीआयचे विजयजी सोनवणे व ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक करावं असं वाटतं। त्याचे सालाबादाप्रमाणेही 25 वर्षापासून त्यांनी अखंडपणे अन्नदानाची परंपरा जोपासली। ते गोटीराम पवार यांचा हा उपक्रम कौतुकास्पद असून त्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने घडत असता मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने वंदन करतो। थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी भारताच्या कानाकोपऱ्यातून दादर चैत्यभूमी येथे दर्शनासाठी जात आहे। तर त्यासाठी आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला आहे कोरोनाचे नियम पाळून। आणि ह्या कार्यक्रमाला अमोलजी पगारे, समीरभाई शेख, सनी सुनील वाघ, महेश सुकेनकर, विजय मोरे, मिलिंद शिंदे, विजय सोनवणे, संजय गाडेकर अनेक लोकांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना लाख लाख कोटी कोटी प्रणाम। जागर जनस्थानसाठी योगेश उबाळे, नाशिक रोड। संगमनेर बस आगारातील 23 कर्मचाऱ्यांचं निलंबन करूनही संप 40व्या दिवशीही सुरूच आहे। सरकारकडून चर्चेला बोलवण्यात येत असलेल्या संघटनांवर आमचा विश्वास नसल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगण्यात आलंय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आमचा विश्वास असल्याचं देखील संगमनेर बस आगारातील कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। संगमनेर बस आगारात 40व्या दिवशी संपकरी आंदोलक आपल्या शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत। विशेष म्हणजे या संपामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय। सरकारकडून पगारवाढ करून देखील कर्मचारी मात्र संप मागे घेण्याच्या विचारात दिसत नाहीये। आता आमच्या आंदोलनाचा हा 40वा दिवस आहे। तसं पाहिलं सरकारने आजपर्यंत आमच्या कुठल्याही मागणीचा अजून विचार केलेला नाही। सरकार उलट आमच्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत आमच्या डेपोतील 23 कर्मचारी निलंबित झालेले, एकाची बदली केली आहे आणि 5 जणांना सेवा समाप्तीच्या नोटिसा काढल्या आहे। म्हणजे सरकार आमचे समस्या सोडवण्याऐवजी आम्हाला धाक दाखवून आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट निर्माण करायचा प्रयत्न करतं आहे। जसं ऑर्डर काढतात तसंच आतापर्यंत काल एक जणांना अटॅक आला। जे निलंबनाची ऑर्डर काढली का कोणी कर्मचाऱ्यांनी धास्ती घेऊन त्याला अटॅक येतो, कोणी ॲडमिट होतं आहे, कोणाला भोवळ येते।
हो, पूर्ण विश्वास आहे. आमच्या 22 संघटना होत्या, आम्ही त्या संघटनांवरचा आमचा विश्वास उडालेला. आम्ही सदावर्ते साहेबांनी अजय गुजर साहेबांच्या मागे आहे. त्या 22 संघटनांमुळेच आम्हाला आज ही वेळ आलेली रस्त्यावर बसायची. शासनाला एवढंच विनंती करतोय का आमचे ह्या गोरगरीब जनतेचा आता शासन म्हटलं, आता ठाकरे सरकार शिवशाहीच्या नावाखाली म्हणजे भगवा झेंडा हातात घेऊन असं सत्तेवर आलेलं आहे. मग ते आम्ही एवढे महाराष्ट्रातली जनता, एवढे मराठी माणसं, आम्ही एवढे रस्त्यावर 40 दिवस झाले. आमच्या आझाद मैदानावर काही कर्मचारी बंधू तिथं शिळ्या भाकरी खाऊन उन्हा पावसात तिथं बसलेले. त्यांनी मराठी माणसांचा विचार करावा. मराठी माणसांच्या नावाखाली तुम्ही मतं मागितले तर तुम्हाला आमची दया काय येत नाही आहे? नाहीतर मग तुमचे हे खोटे बुरखे फाडून टाका ना. तुम्ही सत्तेसाठी एकत्र आले असं वाटतंय आम्हाला. आमची समस्या इतकी, आमचे पगार किती कमी आहे ते सगळं मांडलेलं आहे, आमच्या समस्या मांडलेल्या आहे. त्याच्यावर चर्चा होण्याऐवजी सरकार आम्हाला दम देऊन आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून, आमच्या कर्मचाऱ्यांना बदल्या करून त्यांच्यावर आणखीन धाक दाखवत आहे. म्हणजे आम्ही इंग्रज राजवटीत जगतोय का असं आम्हाला वाटतंय. आता इंग्रजांपेक्षाही जुलमी राजवट यांची वाटायला लागलेली आता. अरे या आघाडी सरकारचं करायचं काय? अरे आघाडी सरकारचं करायचं काय? कामगार एकजुटीचा. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील म्हाडा कॉलनी परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा आई व तिच्या भावानेच पैसे देऊन 3 वेळा बालविवाह करून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. घरच्यांनी पुन्हा चौथ्यांदा बळजबरीनं विवाह लावून देण्याची तयारी सुरू असल्याचं लक्षात येताच पीडित मुलीनं पोलीस ठाणं गाठलं. त्यामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय. जालना जिल्ह्यातील भोकरदन इथे हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे सख्ख्या आई आणि भावाने पैशापोटी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्खी आई आणि भावानं पैशापोटी 3 वेळेस विवाह केलाय. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून आई, एक भाऊ, 3 पतींसह 12 जणांविरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी सांगितलंय. 2021 रोजी चाइल्ड हेल्पलाईन जालन्यावरून पोलीस स्टेशन भोकरदनला असा फोन आला की म्हाडा कॉलनीमध्ये एक अल्पवयीन मुलगी आहे, तिला पोलिसांची मदत हवी आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी आमचे महिला कर्मचारी आणि अधिकारी पाठवून त्या मुलीला ताब्यात घेतलं. तिला पोलीस स्टेशनला आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने अशी तक्रार दिली की तिचे आई आणि भाऊ यांनी सुमारे 3 वर्षापूर्वी तिचा एका सोयगाव येथील इसमाशी विवाह लावून दिलेला होता. त्या इसमासोबत ती काही दिवस राहिल्याच्या नंतर तिच्या आई आणि भावाने तिला परत भोकरदन येथे घेऊन आले आणि परत लग्न झालेल्या इसमाकडे तिला काही पाठवलेलं नाही. काही दिवसानंतर त्यांनी दुसऱ्या एका इसमाशी तिचा विवाह लावून दिला. त्या इसमासोबतही काही दिवस राहिल्याच्या नंतर तिच्या आई आणि भाऊ तिला परत भोकरदन येथे घेऊन आले आणि काही दिवसांनी तिसऱ्या एका इसमाशी तिचा विवाह लावून दिलेला आहे. अशी सविस्तर जबाब घेऊन मुलीचं तक्रार दाखल केलेली आहे. तिच्या तक्रारीवरून IPC, पोक्सो आणि बालविवाहाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत सुमारे 12 आरोपीवर गुन्हा दाखल झालेला असून एक आरोपी सध्या अटकेत आहे. आई आणि भावाकडून पुन्हा चौथ्या लग्नाची तयारी सुरू असल्यानं जळगाव जिल्ह्यातील पाहुणे पाहायला येणार असल्याचं तिला समजल्यानं पीडित मुलीनं चौथ्या लग्नाला विरोध केला. तिच्या भावाने तिला मारहाण केली. त्यामुळे आपण लग्न केलं नाही तर आपल्या जीवाला धोका असल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर तिनं चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क केला. पोलिसांनी लगेच तिला भेटून चौकशी केली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई, 2 भाऊ, 3 पतींसह 12 नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. जागर जनस्थानसाठी गणेश जाधव, जालना. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेतोय छोटासा ब्रेक नंतर बघूया अन्यही काही विशेष घडामोडी. तोपर्यंत पाहत रहा जागर जनस्थान. या ठिकाणी घोषणा करतो जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचा नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा
लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च. प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन नाशिक. पिन कोड 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181. UG course offered: Electrical Engineering, Mechanical Engineering, ENTC Engineering, Computer Engineering, Civil Engineering. PG course offered: ME EE, Power Electronics and Drives, ME Mechanical Design, ME Electronics Digital System, MCA Engineering, Computer Engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहेत. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता: व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, RTO लिंक रोड, पंचवटी, नाशिक. Prana the Healing Tree, an exclusive center for children with special needs and patients with post-COVID complications, as well as those suffering from stress, anxiety, depression, and panic attacks. Service available: Ayurveda treatment, homeopathy treatment, audiology and speech therapy, animal assistant therapy, physiotherapy, yoga session, occupational therapy, aromatherapy. Address: first floor, Anand Kunji apartment, opposite Sankiracharya Nyas, near Old Gangapur Naka, Gangapur Road, Nashik, 422003. Contact 8010179220. सुरक्षा आपली जबाबदारी. SSS सिक्युरिटी बाउन्सर्सची. आम्ही पुरवतो कॉर्पोरेट सेवा, औद्योगिक सेवा, वित्तीय संस्था, सुरक्षेसह अंगरक्षक, सशस्त्र रक्षक पुरवणारी विश्वासार्ह संस्था. बॅक टीम सपोर्ट, वेल डिसिप्लिनरी युनिफॉर्म स्टाफ, ट्रेन वायझरी युनिट. मुख्य कार्यालय 4 अंबिका अपार्टमेंट, साधू वासवानी मार्ग, होलाराम कॉलनी, नाशिक. 422-002. दूरध्वनी 0253 231 5052. गणेश 7218 65600. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. गरुड सेफ करियर अकॅडमी. गरुड झेप करियर अकॅडमी, वैशिष्ट्य आमचे हो खास. MPSC SRPF स्पर्धा परीक्षा एकच घ्या. सरळ सेवा भरती प्रक्रिया
भरती सिलेक्शन तिथे होती. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. दारूबंदी, जेल, पोलीस अन आर्मीचे प्रशिक्षण, शूरवीर जवान घडते करण्याचे वाणी रक्षण. तज्ञ शिक्षक सर्व सुविधा अन राहण्याची सोय इथे. शिस्तबद्ध चाले प्रशिक्षण नसे काही उणीव इथे. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. गरुडचे अशी मारा, ही आयुष्याचे सोन करा. भविष्य उज्ज्वल घडविण्या कटिबद्ध आम्ही पंखाचे उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही, उंच भरारी घ्या तुम्ही. प्राणा द हिलिंग ट्री विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी आणि कोविड नंतरचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी, तसंच ताणतणाव, चिंता, नैराश्य, भीती वाटणे या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक विशेष केंद्र. इथल्या सुविधा आयुर्वेदिक तपासणी व उपचार, होमिओपॅथी तपासणी व उपचार, श्रवण व वाचा उपचार, ॲनिमल असिस्टंट तपासणी, फिजिओथेरपी, योगा प्रशिक्षण वर्ग, ॲक्युपेन्शनल तपासणी व उपचार, ॲरोमा थेरपी. पत्ता पहिला मजला, अनंतकुंज अपार्टमेंट, शंकराचार्य न्यास समोर, गंगापूर नाकाजवळ, गंगापूर रोड, नाशिक 422003. संपर्क 8010179220. कपडे खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव म्हणजे व्यंकटेश टेक्सटाईल. आमच्याकडे होलसेल भावात साडी, कुर्ती, लेगिन्स, ड्रेस मटेरियल, प्लाझो, शर्ट, टी शर्ट, फॅन्सी शर्ट, जीन्स, किड्सवेअर आणि मेन्सवेअर उपलब्ध आहे. साडीमध्ये कॅटलॉग पीस, सिंटेक्स साडी, कलकत्ता वर्क्स, बँगलोर सिल्क, सुरत, काठपदर, कॉटन अशा अनेक प्रकारांसह आकर्षक पैठणी. नवरीसाठी स्पेशल शालू योग्य भावात उपलब्ध आहे. लग्नाच्या बस्त्यासाठी खास सोय आणि 10 ते 15% सवलत व्यंकटेश टेक्सटाईलचे संचालक दीक्षांत काबरा यांनी उपलब्ध करून दिली आहे. व्यंकटेश टेक्सटाईलला एकदा अवश्य भेट द्या आणि खास सवलतीसह आपली खरेदी करा, तेही अगदी माफक दरात. आमचा पत्ता व्यंकटेश टेक्सटाईल, मंडलिक माळासमोर, पाटाच्या शेजारी, मखमलाबाद रोड, आरटीओ लिंक रोड, पंचवटी, नाशिक. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलून झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. गोखले एज्युकेशन सोसायटीज, RH सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल TA कुलकर्णी, विद्यानगर, कॉलेज रोड, नाशिक. सेंट्रल लोकेशन इन Nashik. Pin code 422005. Approved by AICT, New Delhi and DT, Mumbai. NAC rating B++, 2019-2024. Affiliated to SPPU. College code 5181.
UG course offered electrical engineering, mechanical engineering, ENTC engineering, computer engineering, civil engineering. PG course offered ME EE power electronics and drives, ME mechanical design, ME electronics digital system, MCA engineering, computer engineering. 200 plus placements like Mahindra, TCS, Wipro, C8, ABB, Bosch, Armstrong, Infosys, Ashoka, Capgemini, Rishabh Instrument, Epic Research, Amazon, DHL, Sri Cements, Siemens India. Placement records 2019-20 365, 2020-21 288. Contact www.ges-coenggg.org. Landline 0253 2570 106, 8830 45447, 9970 875572. या ठिकाणी घोषणा करतो, जे आजपर्यंत तुम्हाला कधी नाशिकमध्ये दिसलं नव्हतं असं चित्र मला तुम्हाला नाशिकमध्ये दाखवायचं होतं. आजपासून नाशिक मी दत्तक घेतो. तुम्हाला दाखवलं पण. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर हाती काय येतो? पराभव. नाशिकचं नाव सुद्धा तुम्ही दत्तक घेताना मग का सुरू केलं नाही? काही जणांच्या मनामध्ये अशी शंका आहे की नाशिकमध्ये शिवसेना राहिली की नाही, शिवसेना मलूल झाली, मग शिवसेना गळपटली. हे बघा ना इकडे. आखाडा नाशिक महानगरपालिकेचा लवकरच आपला जागर जनस्थान वाहिनीवर. ब्रेक नंतर आपलं स्वागत. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज सोमवारी महामानवाला संगमनेर शहरात मानवंदना देण्यात आली. यावेळी संविधान परिवार व अर्पण रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संगमनेर नगर परिषद अध्यक्ष दुर्गाताई तांबे, संगमनेर साखर सहकारी कारखान्याचे चेअरमन बाबा आहोत, विनोद गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, आजी माजी पदाधिकारी महामानवाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी संगमनेर शहरात महामानवाला मानवंदना देण्यात आली आहे. यावेळी संविधान परिवार आणि अर्पण रक्तपेढीद्वारे रक्तदान शिबिर आयोजित करून महामानवाला मानवंदना देण्यात आली आहे. महामानव आणि राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर संपूर्ण जगाला राज्यघटना आणि लोकशाही देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक हिंदू कोड बिल, हा महिलांसाठीचं एक मोठं कोड बिल त्या काळामध्ये मंजूर केलं. आम्ही ज्या स्त्रिया आज मुक्तपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संचार करताना वेगवेगळ्या खुर्च्यांवर आम्ही विराजमान झालेलो आहोत, ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच जे राज्यकर्ते होऊन गेलेले आहेत, त्यांनी आपल्या ह्या गरीब समाजासाठी, दलित समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणून जातीची दरी कमी व्हावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा स्वीकार केला आणि अनेक जणांनी त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आजच्या या महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने त्यांचं आम्ही सर्वजण स्मरण करतो आणि त्यांनी केलेलं हे कार्य पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे गेल्या 23 दिवसांपासून बस सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. नवापूर बस स्थानकात प्रवासी नसल्यानं शुकशुकाट बघायला मिळत होता. मात्र आज सोमवारी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तातून नवापूर आगारातून नवापूर सुरत अशी एक बस सेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या 40 दिवसापासून लालपरी कुठेही बाहेर पडलेली नव्हती. मात्र 40 दिवसांनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेत एसटी बसेस सुरू करण्यात आल्या. सोमवारी नवापूर ते सुरत ही एका गावासाठी बस सेवा सुरू करण्यात आली. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण या मुख्य मागणीसह
इतर अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 7 नोव्हेंबरपासून संपावर आहेत. त्यानंतर सुरू झालेला हा संप अजूनही सुरूच आहे. हळूहळू अनेक ठिकाणी बसच्या फेऱ्या सुरू झाल्यात, मात्र अजूनही 100% क्षमतेनं लालपरी सुरू झालेली नाही. चालक वाहक अजूनही रुजू झालेले नाहीये. त्यामुळे पूर्ण क्षमतेनं बस सुरू होण्यास आणखी किती कालावधी लागण्याची शक्यता आहे हे सांगणं मुश्किल आहे. जागर जनस्थानसाठी सागर पाटील, नवापूर. माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपाच्या वतीनं महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आलाय. महाविकास आघाडीचा निषेध असो अशा घोषणा राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. संगमनेर शहरातील दिल्ली नाका ते नवीन नगर रोड मार्गे हा मोर्चा काढण्यात आला. टाळ मृदुंग वाजवत जोरदार घोषणाबाजी करत भाजप कार्यकर्त्यांसह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. राज्यामध्ये महावसुली चालू आहे, महापाप करण्याचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याला नागवण्याचं काम सुरू आहे. त्याच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन आहे. तनपुरे आता नवीन मंत्री झालेले आहेत, त्यांनी आता अभ्यास करण्याची गरज आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये अशी कधी कोणाला वेळ आली नाही. परंतु तुमच्या सरकारचं जे पाप आहे, तुम्हाला जर अनुदान मिळालं नाही अशी तुमची तक्रार असेल तर तुम्ही काय मागण्या भरल्या का? तुम्ही तरतूद करा, तुम्ही अनुदान द्या ना. बस मागच्या सरकारवर आरोप करण्यापेक्षा, मागच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा तुमचं पाप झाकण्याकरता, तुमच्या कार्यक्षमता झाकण्यासाठी तुम्ही आज महाराष्ट्राच्या जनतेला वेठीला धरताय. हे जे तुम्ही पाप करताय याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार आहे. जागर जनस्थानसाठी सचिन सोनवणे, संगमनेर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना आदरांजली वाहताना हार, फुलं, मेणबत्ती आणि अगरबत्तीनं आणता एक वही आणा, तसंच एक पेन आणा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं होतं. त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं वह्या जमा झाल्या. रिपब्लिकन पक्षाच्या या अनोख्या अशा उपक्रमाला धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी देखील भेट देऊन फुलहार न आणण्याचं तसंच अभियानाला वही पेन आणून उत्तम प्रतिसादाबद्दल कौतुक केलंय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या एक वही एक पेन अभियानाला धुळे शहरातील आंबेडकरी समाजानं तसंच फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नानाभाई साळवे, रिपाईचे ज्येष्ठ नेते वाल्मिक दामोदर, शशिकांत वाघ, संजय भामरे यांनी देखील अभियानाचं कौतुक करत अनमोल सहकार्य केले. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत आपण आपल्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत आपण पाहत रहा जागर जनस्थान.